जी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात काम करत असताना एक महत्वाचा या वर्षीचा मालमत्तेचा रेडी रेकनर हा दर घोषित करण्याचा कालचा दिवस होता। आमच्या आयजीआर टीमने, आमचे से बिनवडे जे आयजीआर आहेत या टीमने अत्यंत मेहनतीने आणि पारदर्शीपणे या वर्षीचा 25-26 चा जो रेडी रेकनर रेट होता तो 26-27 मध्ये कुठलीही दरवाढ न करता हा कायम केलेला आहे। तसा जर आपण विचार केला तर 15 ते 18% दरवाढ अपेक्षित होती, जे काही शिफारशी आल्या होत्या। पण एकंदरीत युद्धजनक परिस्थिती पाहता, युद्धजन्य परिस्थिती बघता आणि येणाऱ्या काळातली थोडी महागाई बघता, समजा असं जर परिस्थिती निर्माण झाली की महागाई वाढता, अशा वेळी अधिक आर्थिक भार लोकांवर येऊ नये, मालमत्तेवर येऊ नये, याकरता मागच्या वर्षीचा मूल्यदर यावर्षी सुद्धा तसाच ठेवण्यात आलेला आहे। 2-3 गोष्टी पुन्हा आम्ही ऍडिशन केल्या आहे की जे डीपी प्लान तयार झाले आहेत मधल्या काळात, डीपी प्लान झाल्यानंतर त्या भागाचा दर हा जाहीर नसतो। 25-26 दर जोडून आम्ही या डीपी प्लानच्या एरियामध्ये तोच वार्षिक मूल्यदर 25-26 लागू केला आहे। मंजूर प्रादेशिक जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून काही फेरबदल झाले आहेत, त्यामध्ये आम्ही हाच रेट ठेवलेला आहे मागच्या वर्षीचा। सोबत काही त्या ठिकाणी गहाण मिळकती आहे, गावे आहे, जे आम्ही आयडेंटिफाय केले आणि मायक्रो झोन तयार केले। या मायक्रो झोनमध्ये सुद्धा आता तोच रेडी रेकनर राहणार आहे। आमचा विचार आहे पुढच्या काळात की मुंबई, पुणे जे काही मेट्रोपॉलिटन ज्या सिटीज आहे, नागरी भाग आहे, या नागरी भागामध्ये जे आपला झोन आहे ते मायक्रो झोनिंग करायचं आणि मायक्रो झोनिंग करून जेवढा छोटा झोन करू त्या झोनचे वेगवेगळे रेडी रेकनर रेट राहील। त्यामुळं चुकीच्या लोकांना चुकीचे रेट लागणार नाही। पुढच्या वर्षामध्ये आम्ही मायक्रो झोनिंग करतो आहे, खास करून मुंबईमध्ये, उपनगरमध्ये, ठाणेमध्ये, पुणेमध्ये, नागपूरमध्ये, संभाजीनगरमध्ये या शहरात आम्ही आधी करू आणि इतर राज्यातही मग आपण मायक्रो झोनिंग करणार आहे। यामुळं अव्वाच्या सव्वा रेट प्रॉपर्टीवर लागणार नाही। ज्या प्रॉपर्टीचा जो रेट आहे त्याच प्रॉपर्टीचा तो लागेल। या घराचा रेट दुसऱ्या घराला लागणार नाही, दुसऱ्या घराचा रेट तिसऱ्या घराला लागणार नाही। त्या घराच्या प्रॉपर्टीच्या किमतीप्रमाणे त्या घराचा रेट राहील, असं एक आमूलाग्र बदल आम्ही या ठिकाणी रेडी रेकनरमध्ये करतो आहे। नाही, आम्ही आता 2011 पूर्वी ज्यांचे घरं जिथं आहेत, ज्यांनी शासकीय जागेवर घरं बांधलेले आहेत, ज्यांनी लेआउटमध्ये घरं बांधलेले आहेत, लेआउट करता आम्ही या ठिकाणी तुकडेबंदी कायदा हटवला खाजगी लेआउटमध्ये, त्यामुळे आता त्यांच्या रजिस्ट्री होणार आहे। 2011 पूर्वी ज्यांनी जिथे अतिक्रमण केलं असेल आणि ती जागा शासकीय प्रयोजनाकरता राखीव नसेल, डीपी प्लॅनमध्ये ही जागा रहिवासी असेल, रिजनल प्लॅनमध्ये जागा ही रहिवासी असेल, तर अशा जागेवर 2011 पूर्वीचे जे बांधकाम आहे, जेवढं बांधकाम असेल, 500 फूट असेल, 1000 फूट असेल, 1500 फूट असेल, पण 1500 फूटच्या